नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिलेला आहे. ज्या निर्णयाची आपण गेल्या अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो आणि जो निर्णय अतिशय मोठा व महत्त्वाचा आहे. तर सुप्रीम कोर्टाने कुठला निर्णय दिलेला आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये ज्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा व मोठा निकाल दिलेला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण एक गोष्ट मोठ्या प्रमाणात पाहत होतो. काही दिवसांपूर्वी जे आहे, जर एखाद्या SC ST किंवा बौद्ध समाजाच्या मागासवर्गीय व्यक्तीने जर त्या ठिकाणी किंवा OBC कास्टच्या एखाद्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी नोकरीसाठी फॉर्म भरला किंवा अर्ज केला, तर त्याला जे आहे फक्त आरक्षित जागांपुरतंच मर्यादित ठेवलं जात होतं. जेवढ्या आरक्षित जागा आहेत त्यामध्ये त्यांना नोकऱ्या लागेल आणि ओपनमधून त्यांना नोकरी वगैरे करता येणार नाही किंवा त्यांना नोकरी मिळणार नाही. आणि या निर्णयाच्या विरोधात गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध समाज व त्यासोबत OBC प्रवर्गातील लोक देखील मोठ्या प्रमाणात लढा देत होते. आणि सुप्रीम कोर्टाने आता या ठिकाणी मोठा असं क्लिअरिफिकेशन दिलंय, मोठा असा निकाल दिलाय. सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. खुल्या प्रवर्गातील जागांवरती SC ST OBC व अन्य आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचाही गुणांच्या आधारावरती तितकाच अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेले आहे. त्यांना त्यांच्या आरक्षित गटापुरते मर्यादित ठेवले जाऊ शकत नाही. खुल्या प्रवर्गासाठी कोटा एखाद्या विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित नाही, तो सर्वांसाठी खुला असतो असे कोर्टाने म्हटले. आणि त्यांनी दिलेल्या या निकालामुळे आता सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची चर्चा होत आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपाशंकर दत्ता, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिये यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. राजस्थान हायकोर्ट प्रशासन आणि रजिस्ट्रार यांच्या अपिलांवरती झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. कोर्टाने हायकोर्ट प्रशासन आणि रजिस्ट्रार याचिका फेटाळत 18 सप्टेंबर 2023 रोजीच्या राजस्थान हायकोर्टाचा निकालही कायम ठेवला आहे. त्यामुळे आता या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे, खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.